आषाढी एकादशीच्या उपवासाचे नियम. जय जय राम कृष्ण हरी. आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी ही विठोबा भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची तिथी. उपवासाचे मुख्य नियम काय आहेत? म्हणजे एक दिवस अगोदर म्हणजे दशमी दिवशी संध्याकाळी हलका आहार घ्यावा, जसे की फळं किंवा दूध. एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून विठोबा रखुमाईचं पूजन करावं, नामस्मरण अभंग वाचन करावं. उपवासात टाळावं अन्नधान्य, तांदूळ, गहू, उडीद, मसालेदार पदार्थ, कांदा, लसूण. काय खावं? उपवासासाठी शक्य असल्यास फक्त पाणी प्या किंवा फलाहार घ्या, जसे बटाट्याचे पदार्थ, साबुदाणा, दूध, फळं. अत्यंत कठोर व्रत करणारे फक्त पाण्यावर उपवास करतात. याला म्हणतात निर्जळ उपवास. मनाचे शुद्धीकरण महत्त्वाचं. उपवास केवळ शरीराचा नसेल तर तो असावा मनाचा, भावना, विचार आणि आचरणाचा. वाईट विचार, क्रोध, आलस्य, वाणीतील कठोरता यापासून उपवास करा. तेव्हाच विठोबा तुमच्या अंतःकरणात प्रकट होतो. एकादशी ही दिवस आहे नामस्मरण, ध्यान, भजन आणि सेवा यासाठी. या दिवशी अधिकाधिक वेळ विठोबा रखुमाईच्या चरणी अर्पण करा. या आषाढी एकादशीला शरीर, मन आणि आत्मा तिघांचाही उपवास करा आणि मनोभावे म्हणत रहा, जय जय विठ्ठल, जय हरी विठोबा. जय विठ्ठल रखुमाई. एकादशीचा उपवास म्हणजे भक्तीचं व्रत आणि तो योग्य पद्धतीने सोडणं म्हणजे देवाच्या कृपेसाठी एक पवित्र क्षण. उपवास सोडण्याची योग्य वेळ. उपवास द्वादशी दिवशी सकाळी सोडावा, म्हणजे एकादशी नंतरचा दिवस, सूर्योदयानंतर आणि द्वादशी तिथी समाप्त होण्याआधी. उपवास सोडण्याची योग्य वेळ. उपवास द्वादशी दिवशी सकाळी सोडावा, म्हणजे एकादशी नंतरचा दिवस, सूर्योदयानंतर आणि द्वादशी तिथी समाप्त होण्याआधी. शक्य असल्यास उपवास ब्राह्मण, संत. उपवास फक्त पोटाचा नसतो, तो असतो मनाचा आणि वृत्तीचा. उपवास सोडताना सोडून मोकळं झालो असं न वाटता मनात कृतज्ञता असावी. विठोबाने आपल्याला हे व्रत पार पाडायला शक्ती दिली, ही भावना असावी. गरीब व्यक्तीला अन्नदान करून सोडावा. उपवासाचा शेवट म्हणजे देवाची कृपा अंगी उतरवण्याचा क्षण आहे, त्यामुळे तो सोडताना प्रेम, श्रद्धा आणि नम्रता हीच अर्पण करा. शक्य असल्यास उपवास ब्राह्मण, संत, गरीब व्यक्तीला अन्नदान करून सोडावा.